कारण आपण खरं काहीतरी प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातो आहे आणि आपण माध्यम आहोत. बरोबर. आपण आपल्या माध्यमातून लोकांना तो थरार अनुभवता येणार आहे. अर्थात गावात असलेल्या लोकांच्या बाबतीत, गावकऱ्यांच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते भीषण आहे. शिक्षाच्या चिखलामध्ये लाईटमन वगैरे हे सगळे काम करत होते. त्यांच्या पायानं सगळं ते चिखला वगैरे असं गमबूट देऊनही सुद्धा खूप वाईट अवस्था त्यांची ज्या टेक्निशियनची झाली होती. आणि सगळेच टेक्निशियन नाहीत, आर्टिस्ट लोकांनासुद्धा चालता येत नव्हते तिथून. माझ्या वाट्याला जे काही इमोशनल सीन झालेत ते करताना मला माझ्या पर्सनल आयुष्यातली कुठली घटना नाही आठवावी लागली. समोर जे घडत होतं किंवा सगळेच त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो. सरांच्या इन्स्ट्रक्शन्ससुद्धा अतिशय मोजक्या पण ॲप्ट होत्या आणि तेवढं त्या सीनला अनुभवण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 24 जुलैपासून एक होता माळीन ही सत्य घटनेवर आधारित चित्रपट हा येतो आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तर आज नेमकं जाणून घेऊ, कारण का अजून 15 दिवसानंतर या घटनेला 12 वर्ष पूर्ण होतील. तर ही पूर्ण अशी ताजी म्हणता येईल की त्या टाईप आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात ही घटना आठवते. तर ही कशी सुरुवात झाली आणि चित्रपटाच्या माध्यमातून काय दाखवणार आहे हे पाहणार आहोत. तर तुमच्याकडे येईल की ही स्टोरी घेऊनच चित्रपट करायचा, यामागचा उद्देश काय होता, किंवा अजून एक विचारायचा प्रश्न की तुमचं या स्टोरीची काय रिलेट आहे? नमस्कार, मी राजू राणे. तसं पाहिलं तर माझा या स्टोरीशी काही संबंध नव्हता. सिनेमा करायचं तर लहानपणापासून स्वप्न होतं. मी 1997ला जवळ टायटॅनिक नावाचा सिनेमा बघितला होता. असंच काहीतरी भन्नाट करावं असं वाटत होतं. 2014ला जेव्हा ही घटना घडली, मी टी व्हीसमोर होतो आणि रोज ती बातमी सरळ आपण ते मृतदेह निघतात, ते लँडस्लाईड झाले असं तसं. आणि अचानक तो विचार आला, याच्यावर सिनेमा बनवू शकतो का? पण ही कल्पना फक्त माझ्यापर्यंतच होती. म्हटलं ही गोष्ट खूप खर्चिक आहे किंवा हे शक्यच नाही मराठीमध्ये. सो मी 1 वर्षभर त्याच्यावर रिसर्च करू लागलो. म्हणजे यूट्यूबला ज्यानंतर न्यूज आल्या सगळ्या गुगलवर जाऊन सगळं रिसर्च करणं वगैरे. आणि मग 7 जणांची टीम घेऊन, ज्यांना सिनेमासृष्टीचं काही ज्ञान नाही आहे, अशी 7 जणांची टीम घेऊन मी मायनला गेलो होतो सुरुवातीला. जेव्हा मी तिथे गेलो, आम्हाला कोणीही तिथं उभं करत नव्हतं. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गेलो ना, तिथे ते लांब जायचे, कारण तेव्हा ते मानसिक दबावाखाली होते सगळे. 2 दिवस आम्ही खूप प्रयत्न केला, पण काही त्याच्यात मी निघाला नाही. मग मी परत आलो. पुन्हा आम्ही एक ओळख काढली. तिथे आम्हाला एक शिक्षक भेटले आणि त्यांनी आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट करून दिला. मग त्या गावात आम्ही गेलो, कॅमेरे वगैरे सगळ्या घेऊन त्या शाळेमध्ये बसलो आणि त्या शाळेमध्ये त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेतले. ते गावाच्या सगळ्या व्यथा जाणून घेतल्या. ते गाव पूर्वी कसं होतं, काय पद्धतीचं होतं, काय तिथे सण कसे साजरे व्हायचे वगैरे. आणि मला ती कथा होती, एकतर माझ्या डोक्यात आधी कथा ती रुळत होती आणि बरोबर त्याच पद्धतीनं मला तिथलं सगळं ते मटेरियल मिळालं आणि आम्ही ती मटेरियल घेऊन मग मी पुन्हा परत आलो. आता ही मटेरियल तर मिळाले, पण याच्यावर तर लिखाण करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ही कथा कशी मांडायला पाहिजे, कारण याच्यामध्ये VFX नावाची गोष्ट खूप मोठी होती आणि खर्चिक होती. आणि कसं आहे, आपण एक सत्य दुर्घटना जी आहे ती दाखवते लोकांना, तर हे गाव पण तसंच दिसलं पाहिजे. ती पात्र जर आपण खरी दाखवतो आहे तर गाव पण तसंच दिसलं पाहिजे. कुठल्याही गावात जाऊन तुम्ही शूट करू शकणार नाही आहेत, बरोबर. मग गाव उभं करणं म्हणजे सेट आला, अजून एक खर्च वाढला, VFXचा पार्टच वेगळा आहे. मी गुगलवरनं बरेचसे फोटोग्राफ्स काढले त्या गावात, मला काही व्हिडिओज पण मिळाले आणि त्या व्हिडिओमार्फत मी 3D सगळं मॉडेल तयार केलं त्याचं. आणि तंतोतंत आम्ही खरं माळींगाव उभं केलं. आणि त्याचं ते गाव बघूनच सगळं असं म्हणजे इतकं ते जिवंत गाव वाटत होतं ना. आम्ही माळींची 2-3 माणसंही बोलली होती तिथे का बघा. तर तेही बघून अवाक झालं की यार आमचं मंदिर तसं दिसतंय, आमची शाळा तशी दिसते. शूटिंग नंतर मध्ये ते कोलॅप्स पण करायचं होतं. खूप असं मनावर असं दगड ठेवून ते मंदिर असं तुटताना आम्ही बघत होतो, कारण तो पुढचा भाग आम्हाला सगळं दाखवायचा होता. अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. खूप कठीण परिस्थिती होती शूटिंगचे वगैरे किस्से तुम्हाला हळूहळू एक जण सांगेलच पुढे.
अशा तुझ्याकडे येईन. आपण आज बघतो आता आज पण जेव्हा या महिन्यामध्ये आपण पावसाची आणि असंख्य घटना बघतो जिथं मोठमोठे बिल्डिंगी ढासळतात आहे, असं आपण रोज बातमी पाहणं आणि अशी घटनेचा आपण भाग होणं हा किती फरक जाणवतो? मला असं वाटतं की मृत्यू ही गोष्ट सगळीकडे तितकीच भीषण असते. त्यामुळे ते गाव असू दे, शहर असू दे, कुठलाही भाग असू देत, आणि आपल्याकडे आजही अशी संवेदनशील मनं आहेत ज्यांना त्या घटनेने हादरायला होतंच. तर जेव्हा ह्या गोष्टीवर आपण काहीतरी करणार आहोत हे मला कळलं किंवा टीम माझ्यापर्यंत पोहोचली, तेव्हा मला कुठल्याही परिस्थितीत या गोष्टीचा भाग व्हायचंच होतं. कारण एक इतिहास रचला जातो आहे असं आम्ही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक ॲक्च्युली घडलेली घटना, एक नैसर्गिक आपत्ती आणि त्याच्यावर एक सिनेमा उभं राहणं, ही गोष्ट कुठल्याही कलाकाराला आणि कुठल्याही माणसाला एक त्या घटनेचा भाग व्हायला आपल्याला खूप आवडेल अशीच असते. कारण आपण खरं काहीतरी प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातो आहे आणि आपण माध्यम आहोत. बरोबर. आपण आपल्या माध्यमातून लोकांना तो थरार अनुभवता येणार आहे. अर्थात गावात असलेल्या लोकांच्या बाबतीत, गावकऱ्यांच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते भीषण आहे, पण त्याची आपल्याला स्क्रीनवर दाखवताना त्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपल्याला काहीतरी उभं करायचं आहे. ही तारेवरची कसरत असते कुठल्याही दिग्दर्शकासाठी, कुठल्याही निर्मात्यांसाठी. आणि आपण ती घटना पुन्हा एकदा लोकांना दाखवणार आहोत, पण त्याचबरोबर इतर लोकांना आपण जाणीव करून देणार आहोत की असं काहीतरी घडलं आहे बरं का त्यावेळी. तर ही कलाकारांसाठी पण खूप तारेवरची कसरत असते. ती पात्र पुन्हा ते आपण त्यांच्याकडनं काहीतरी ऐकून साकारणं आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह इनपुट काहीतरी असणं, दिग्दर्शकाने काही सूचना आपल्याला दिलेल्या असणं, हे सगळंच मला कायम खूप चॅलेंजिंग वाटतं. एखादं काल्पनिक पात्र साकारताना आपण काहीतरी वाचून, काहीतरी अनुभवून, ते आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्यात काहीतरी ॲडिशनल टाकून मग लोकांसमोर मांडत असतो. पण जेव्हा आम्ही म्हणतो आहे की सत्य घटनेवर आधारित, तेव्हा आम्हाला ती गोष्ट घडलेली आहे याची जाणीव प्रत्येक वेळी ठेवणं गरजेचं होतं, ज्याचा प्रयत्न आम्ही कलाकारांनी जमेल तितका केलेलाच आहे. पण याचं संपूर्ण श्रेय आमच्या दिग्दर्शकांचं आहे, निर्मात्यांचं आहे आणि आमच्या टीमचं आहे, ज्यांनी ते उभं केलं आहे, ज्यांनी पहिल्या दिवसापासनं तिथे व्हिजिट करून शेवटच्या दिवसापासनं ते सगळं आवरून नेण्यापर्यंत ते केलेलं आहे. कुठल्याही चित्रपटाच्या बाबतीत असंच असतं, पण जेव्हा काहीतरी उभं करायचं आहे ॲक्च्युली, तेव्हा ती टीम जास्त खंबीर असणं आणि जास्त ताकदवान असणं गरजेचं असतं, जी आमच्या पाठीशी होती असं मला वाटतं आहे. काय सांगशील ते? अशा पद्धतीने हा सगळा सिनेमा घडत होता आणि एक माणूस म्हणून ही तुला कथा किती जवळची वाटते? ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला आम्ही मुंबईत होतो आणि त्यावेळेला एवढं रिलेट नव्हतं करत या सिनेमाशी किंवा या घटनेशी, त्यामुळे त्याची जी इंटेन्सिटी आम्हाला एवढी वाटत नव्हती. पण ज्यावेळेला मी या सिनेमासाठी आलो त्यावेळेला जेव्हा कथा ऐकली, तेव्हा कथा ऐकल्यावर तो काटा अंगावर उभा राहिला की बाबा हे इतकं खतरनाक घडलं आहे. कारण का आम्ही मुंबईत असल्यामुळे किंवा व्हिडिओज वगैरे मी तेवढे बघितले नव्हते. बरोबर. जेव्हा ही कथा ऐकली, सरांनी सगळं आम्हाला सांगितलं की हे असं असं घडलं आहे, ह्या इतकी लोकं गेली आहेत. आपल्या घरातलं एक व्यक्ती गेल्यावर पण आपण एवढे दुःखी होतो, पण ज्या घरातली 5-5, 6-6 माणसं गेली आहेत ते ऐकून म्हणजे सिनेमा शूट करताना पण आम्ही ती जाणीव ठेवत होतो की आपल्या हातून काही आपल्या तोंडून एखादं वाक्य चुकीचं नको जायला, किंवा तेवढे आम्ही असे प्रिपेअर होतो की आपण लोकांना चांगलंच दाखवायचं, की जे म्हणतात ना, शब्द नाही आठवत, पण लोकांपर्यंत आपण जी घटना घडली ही चांगल्या पद्धतीनेच दाखवली गेली पाहिजे, कोणाच्याही भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत, हा प्रयत्न होता. बरोबर. सर काय सांगशाल? साधारणतः आज 12 वर्ष झालीत हे प्रसंग होऊन. मध्यंतरीसुद्धा अनाऊन्समेंट झाली होती चित्रपटाची, त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मग गॅप पडला याचं. काय तुम्हाला याच्यामध्ये डिफिकल्टी जाणवली की एवढा वेळ लागला? ॲक्च्युली मी दत्तात्रय गायकर. ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात करायचं ठरवलं तर राजीवनी बराच अभ्यास केला होता
आणि त्यावेळेला असं झालं की एक प्रश्न त्यांनी मला विचारला होता की अण्णा यावर फिल्म होऊ शकते का. म्हटलं का नाही. मग त्याच्या तोंडावर जरा उत्साह जाणवला आणि त्या जोमाने आम्ही कामाला लागलो. आणि मग अशा पद्धतीने ती स्क्रिप्ट त्या माहितीप्रमाणे त्या गावातली नाती गोती किती मुलं प्रत्येक घरात होते, काय कोणाशी नातेसंबंध, प्रत्येकाचा स्वभाव कसा होता एका स्त्रीचा, आणि त्यात कळत कळत शेवटी चित्रपटाला मसाला लागतो. आणि शेवटी ते मास्तर आणि त्यांची वाचलेली मिसेस ते नेमके याच्या व्हिडिओमध्ये मिळाले. म्हटलं आपल्याला जे हवं होतं चित्रपटासाठी ते सुद्धा मिळालं आहे. म्हणजे ती घटना एवढी भयानक होती, ती भयानक घडलेला दाखवण्यासाठी त्या गावाची परिस्थिती आधी दाखवली पाहिजे असं म्हणत होतं. आणि मग ते नातेसंबंध दाखवून गावाची काय हे होती परंपरा, रीतिरिवाज, अशा पद्धतीने आम्ही ती नातेसंबंध बांधून आणि पूर्ण चित्रपट शूट करायचं ठरवलं. आणि अडचणी म्हणाल तर अडचणी खूपच येत होत्या. कधी म्हणजे कोरोनाचा मध्ये एक काळ आलेला तो फार घातक ठरला आमच्यासाठी, कारण सगळी टीम होती VFX ती सगळी गावागावी पळाली. आणि ज्यांच्याकडे आम्ही मूळ VFX करायला दिला होता त्यांना पण खूप अडचणी आल्या. काही काळाने आम्हाला शेवटी दुसरा VFX इंजिनियर बघायला लागले आणि ते खूप निर्मात्यांनी सहकार्य केलं, कारण पैसे दोन्हीकडे जाणार होते आणि पैशाची अडचण आपण नाही कोणाला सांगू शकत. पण त्या हिशोबाने सुद्धा आमच्या प्रोड्युसरांनी खूप आम्हाला साथ दिली. आणि वाद होत असतात आणि वाद होता त्यातून चांगलं काहीतरी घडत असतं. वाद म्हणत नाही मी त्याला, संवाद म्हणतो. संवाद घडल्यावर काहीतरी होतं आणि त्यातून मार्ग निघतो. आणि आम्हाला असे कलावंत भेटले की म्हणजे त्यांना काही सांगावंच लागत नव्हतं. कारण अश्विनीबद्दल तर मी पहिल्यापासून तिचं पहिलंच नाव लिहिलं होतं आणि बिचारा शेवटी आला होता आणि शेवटी त्याला येईन व्हायला लागलं. आणि असा हा चित्रपट घडत गेला कलावंतांच्या माध्यमातून. आणि खूप मेहनत आमच्या टेक्निशियन लोकांनी, स्पॉट बॉय असो, सगळ्याच टीमनी खूप मेहनत घेतली त्यासाठी. म्हणजे अगदी शिक्षाच्या चिखलामध्ये लाईटमन वगैरे हे सगळे काम करत होते. त्यांच्या पायानं सगळं ते चिखला वगैरे असं गमबूट देऊनही सुद्धा खूप वाईट अवस्था त्यांची टेक्निशियनची झाली होती. आणि सगळेच टेक्निशियन नाही, आर्टिस्ट लोकांनासुद्धा चालता येत नव्हते तिथून. अशा परिस्थितीत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि जे घडायचं ते माझ्या मते चांगलं घडलं. त्याचं श्रेय सगळ्या माळीण टीम, कलावंत आणि टेक्निशियन आणि प्रोड्युसर यांना जातं. ओके. आणि सर काय सांगाल, आपण बऱ्याच भूमिका तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत, बऱ्याच भूमिका ह्या ठरलेल्या आहेत, एक विशिष्ट ठरलेल्या आहेत. पण एखाद्या चित्रपटामध्ये आपल्या भूमिकेपेक्षा त्या कथेत आपण असणं हे आपल्याला कधीतरी महत्त्वाचं वाटलं असतं. त्या दृष्टीने तुम्ही या चित्रपट कसं पाहता? पहिल्यांदा जेव्हा मी TV वर एका न्यूजमध्ये सरांची बातमी जेव्हा अनाऊन्स केली होती सरांनी, तेव्हा मला ते, आणि त्याबद्दल या गोष्टीबद्दल तर आपण TV तून पेपरमधून आधी माहिती होतं आणि त्या गोष्टीवर सर फिल्म करतात आहेत म्हटल्यानंतर मला ते क्लिक झालं की म्हणलं आपण ह्या गोष्टीचा भाग व्हायला पाहिजे. आणि मग धुमाळ काकांच्या माध्यमातून सरांशी भेट झाली आणि तिथून कामाला सुरू झाले. आम्ही काम करताना खूप म्हणजे थरारक होतं सगळं तो व्हायलन्स. आणि अशा विषयावर खरं तर फिल्म करायचं डेअरिंग कोणी करत नाही, पण राजू सर करतायत आणि ते एक आपल्याला त्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे कुठल्या परिस्थितीत. आणि सरांचं सुद्धा कौतुक की अशा सगळेजण फिल्ममध्ये म्हणजे त्यांचं कुठलाही इंटरफेअर नव्हता. सरांनी खूप हेल्प केली, खूप मजा आणली आम्ही ते. आणि सगळं थरारक होतं. त्या 5 एकरात ते सगळं उभं केलेलं ते रान आणि डिरिंग लागते हे सगळं करण्यासाठी. आणि ते सरांनी केलं आणि आम्ही त्या गोष्टीचा भाग होऊ शकलो. मजा आली. काय सांगायचं तुमच्या भूमिकेबद्दल, काय सांगाल आणि चित्रपटाचा भाग तुम्ही कशा पद्धतीने झालात? नमस्कार, मी प्रशांत तपस्वी. मी या चित्रपटाचा भाग झालो म्हणजे आपले विशाल बुर्डे जे असोसिएट डिरेक्टर होते
त्यांचा मला फोन आला होता की आम्ही एक चित्रपट करतो आहे, तर तू एकदा येऊन भेटून जा बदलापूरला. मग मी बदलापूरला आलो, सरांशी भेटलो, बोलणं वगैरे झालं. मग सरांनी बघितलं मला आणि मग त्यांना काय वाटलं माझ्यामध्ये काय माहिती, त्यांनी मला म्हणले की एक कॅरेक्टर आहे म्हणले, यामध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आणि तुम्ही पाहिजेत. म्हणलं ठीक आहे, म्हणलं काम करेल म्हणले. आणि मला म्हणजे आता माळीण दुर्घटना तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की किती भयानक होती. आणि माझं जे कॅरेक्टर होतं ते पण असं म्हणजे एकदमच त्यामध्ये अगदी हातबल झालेलं असं कॅरेक्टर होतं माझं त्यात. आणि काम करताना मला खूपच म्हणजे एनर्जेटिक वाटले. सगळी टीम पण म्हणजे नवीनच होती आणि पुण्यावरनं मी, अनिल नगरकर आणि धुमाळ काका आम्ही तिकडं जायचं म्हणजे पुण्यावरनं शूटिंगला. आणि दुसरं असं की शूटिंग करताना ज्या पद्धतीमध्ये शूटिंग चाललं होतं आणि जे म्हणजे तुम्हाला सांगतो की 2 वेळा सेट हा कोलॅप्स झाला होता. अचानक पाऊस आला होता. म्हणजे आता परवापासून शूटिंगला आपल्याला जायचं आहे, पण पाऊस आला आणि थांबलं म्हणजे म्हणजे मला फोन आला की तुम्ही काही येऊ नका कारण पावसाने सगळा सेट कोलॅप्स झालेला आहे. असं 2 वेळा झालं. पण निर्मात्यांची जिद्द आणि सर्व कलाकारांचं प्रोत्साहन आणि कलाकारांची मेहनत हे मात्र म्हणजे निर्मात्यांना हॅट्सअपच आहे या बाबतीत. की एखाद्या सिनेमाचा आपलं सगळं आपण बघतोय सेट सगळं हे होतं आहे म्हणजे त्यावेळी पाऊस जोरदार आला होता म्हणजे नाही का सगळीकडेच होता, तर आपण शूटिंगच करू शकत नाही आहे. मग ते सगळ्यांच्या डेट्स घेणं, त्या सगळ्यांना वेळ वगैरे सगळंच त्यांचं वाया गेलं होतं त्यावेळी. पण निर्माते हे जिद्दीने उभे राहिले आणि त्यांनी पूर्ण शूटिंग केलं. आणि याचा म्हणजे मला तर खूपच म्हणजे अभिमान वाटतो की गावाचा सेट उभा करणं ही काही म्हणजे गोष्ट अशी काही हे नाही आहे की संपूर्ण माळीण गावाचा त्यांनी 7 एकरमध्ये मला वाटतं सेट उभा केलं होतं. किती 17 एकरमध्ये सेट उभा 11 एकरमध्ये सेट उभा केला होता. आणि आम्ही ज्यावेळी शूटिंगला गेलो होतो ते बघून हवाकच झालो की अरे बापरे काय आहे म्हणजे कमाल म्हणजे आर्ट डिरेक्टर त्यांचीच आहे म्हणजे की एवढं सगळं उभं करणं हे काही चेष्टा नाही आहे. आणि रात्रंदिवस मेहनत तिथं करणं, सगळेजण काम करत होते. आणि ज्या पद्धतीने आम्ही शूटिंग केलं त्याला म्हणजे आम्हाला आता काम करताना थोडंसं वाईट पण वाटत होतं की एका दुःखद अशा एक घटना आहे ती की जी आपल्याला वाईट वाटतं ना की किती भयानक झालं असेल त्यावेळी. आणि ते तसंच्या तसं आपल्याला इकडं म्हणजे उभं करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने सरांनी मेहनत घेतली त्यासाठी म्हणजे राजू राणे सर, दत्ता गायकर सर, आमचे सगळे कलाकार आणि मेन म्हणजे आमचे निर्माते संतोष म्हात्रे सर, नंतर आपले रुपेश राणे, नंदू मेहर सर, नंतर अमोल खोजे अरुण खोजे सर, या सगळ्यांनी ना खूप सहकार्य केलं. आणि मेन म्हणजे आमचे सगळ्यात म्हणजे कमाल असती ती DOPची आपले राजा फडतरे सर. इतक्या पेशन्सनी ते काम करत होते त्यावेळी की म्हणजे मी तर आता त्यांचं नाव पण तसं मोठं आहे, पण ज्या पद्धतीने एक जिद्द असते माणसाला की सकाळपासून शूटिंग करून रात्री दुसऱ्या मध्यरात्रीपर्यंत शूटिंग करणं हे फार अवघड असतं. आणि ते पण आउटसाईडला आपल्या सिटीमध्ये वगैरे असेल तर आपण बरं वाटतं की जरा लागायचं. पण ज्या ठिकाणी आपण काही अशी व्यवस्था अशी थोडीशी म्हणजे होती पण एक कष्ट असतात त्याला, ते कष्ट मात्र आम्ही सगळ्यांनी घेतले. आणि आज खरं ही फिल्म रिलीज होती आहे तर म्हणजे आज पण म्हणजे 24 जुलैला रिलीज होती आहे. तर सगळ्यांनी ती जरूर पहा. ती का पहा तर ते काय केलं आहे आम्ही ते तरी तुम्ही पहा आणि मराठी चित्रपटावरती प्रेम करा. सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेले आहेत, लोक येतात चित्रपटगृहाकडे. तर तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आणि आपल्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी एक होतं माळीण बघण्यासाठी जरूर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जा. का तर आम्ही काय केलं आहे किंवा दिग्दर्शकांनी काय कष्ट घेतलेत हे तरी बघा तुम्ही. धन्यवाद. अश्विनी तुझ्याकडे येईन मी. आपण भूमिका तर बऱ्याच करत असतो. ज्यामध्ये सांगितलं की 11 एकरमध्ये पूर्ण हा सेट होता.
जसं पाहिलं आपण की फर्स्ट हाफ असतो चित्रपटाचा किंवा पहिले काही जास्त ते खूप छान छान घडत असतं, पण जेव्हा तो सीन घडत होता की सगळं खाली पडतंय, तेव्हा तो सीन करत असताना तुझ्या मनात काय भावना होत्या? मूळ कथेतसुद्धा जे पात्र आहे किंवा ज्या घटना घडताना जी पात्र तिथे नव्हती त्यापैकी माझं एक पात्र आहे. ओके. त्यामुळे मला जेव्हा बातमी कळते तेव्हा मी फक्त कल्पनाच केलेली असते की काय झालेलं असेल आणि मी माझ्या घरातनं निघून प्रवास करून तिथे पोहोचते. पण समोर जे काही दिसतं त्याने प्रश्न पडतो की इथे आधी काही होतं का, अशी त्याची अवस्था होती. आणि मी त्या दरम्यान अजून एक काम करत होते, त्यामुळे मी जाऊन येऊनच या सिनेमाचं शूट पूर्ण केलेलं आहे. ते हसतात कारण त्यांना खूप त्यासाठी मला सांभाळून घ्यावं लागलं आहे आणि ते त्यांनी घेतलेलं आहे. पण मी जेव्हा यायचे तेव्हा एक छान गाव वसलेलं आहे. माझे काही सीन्स झाले, मी परत गेले, माझं दुसरं काम केलं, परत आले, तेव्हा थोडी पडझड झालेली दिसली आहे किंवा वेगळं काही तिकडे वेगळ्यांचे सीन्स शूट झाले. परत जेव्हा आले तेव्हा जमीन दोस्त आणि चिखलाचा अख्खा ढीग, माणसं त्याच्यात जसं सर म्हणाले गंबूड घालून सगळेजण वावरत आहेत. आणि मध्येच अवकाळी आलेला 2-3 वेळा असा भीषणच पाऊस आलेला खरा, तर त्याच्यामुळे लागलेली ती वाट पूर्ण. बरोबर. या सगळ्यात सुद्धा अंगावर काटा उभा राहत होता, हे माहीत असून सुद्धा की आपण एका चित्रपटाचं शूटिंग करतोय, हा सेट आहे. तर त्याची कल्पना केल्यावर तर डोळ्यात पाणीच येत होतं. माझ्या वाट्याला जे काही इमोशनल सीन झालेत ते करताना मला माझ्या पर्सनल आयुष्यातली कुठली घटना नाही आठवावी लागली. समोर जे घडत होतं किंवा सगळेच त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो. सरांच्या इन्स्ट्रक्शन्ससुद्धा अतिशय मोजक्या पण ॲप्ट होत्या आणि तेवढं त्या सीनला अनुभवण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. म्हणजे मला वाटत नाही आम्हाला असे खूप रिटेक्स करावे लागले किंवा आम्हाला काहीतरी अरे टेक्निकली असं झालं आहे वगैरे. सगळ्यांना कल्पना होती की असे सीन शूट करताना आपल्याला स्वतःला वैयक्तिक दृष्टीने पण काहीतरी होणार आहे. आपण म्हणतो ना की मनात काहीतरी हलतं आपल्या, तर पुन्हा पुन्हा आपल्याला ते करावं लागू नये याच्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत होतं. त्याच क्षणी तो पाऊससुद्धा पडत होता, नॅचरल पाऊस. म्हणजे सगळंच आपल्यासाठी जेव्हा काम करायला लागतं आणि सगळेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काहीतरी करायला लागतात, तेव्हा तो सीन ज्या पद्धतीने उभा राहतो तो लोकांपर्यंत त्याची भीषणता पोहोचतेच आणि तो तसा झालेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आता प्रिव्ह्यू बघून इथे बसलेलो आहोत तेव्हा आम्ही याची खात्री देतो लोकांना की ते जे घडलं आहे, ते जे आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आहे ते तसंच्या तसं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. जसं प्रशांत दादा म्हणाले की त्यांनी काय केलं आहे आणि त्यांनी काय भोगलं आहे, ॲक्च्युअल ज्यांच्याबरोबर ही घटना घडली, हे सगळं तसंच्या तसं दिसावं हीच या कथेची यशस्वी गोष्ट आहे असं मी म्हणेन आणि ती मांडली गेलेली आहे. ओके सर, काय सांगाल? आपण एवढं सरांनी सांगितलं की भरपूर याच्यामध्ये स्ट्रगल आला या चित्रपटाच्या सेटमध्ये, सेट करत असताना झाला, पण हा जो प्रसंग घडला ज्यावेळेस ते घडलं तर माणूस म्हणून तुम्हाला कसं वाटत होतं ती गोष्ट? बरेच माहिती की बाबा हे सगळं त्यावेळेस सांगितलं की सगळं खोटं आहे, हे सगळं शूट करतोय आपण. ॲक्च्युली ना ते सेट मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, सेट कोसळताना त्रास होत होता, दुःख होत होता एकदम. मी रिसर्च करत असताना ती माणसं पाहिलेत जवळनं, खूप जवळनं पाहिलेत. ॲक्च्युली त्या माणसांना त्रास दिला आहे खूप त्यांच्या इंटरव्ह्यू वगैरे घेऊन. मुळात ना हा माझा पहिला सिनेमा आहे. एक गमतीचा भाग आहे, स्क्रिप्ट झाल्यानंतर तर स्क्रिप्ट विचार करा तुम्ही, एवढी घटना आपण दाखवतो आहे, रेस्क्यू दाखवणार आहे, सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे जे तुम्ही आता यूट्यूबला वगैरे बघता. या सगळ्या कलाकारांना किंवा सगळ्या लोकांना विश्वासच बसत नव्हता असं काहीतरी करतील मुळात. कारण एकतर आम्ही सगळे बदलापूरची टीम आहेत, आमचे निर्माते संतोष म्हात्रे ते पण बदलापूरचे, आम्ही डिरेक्टर्स पण बदलापूरचेच आहोत. यस, आमची हिरोईन पण बदलापूरचीच आहे.
यांना ना विश्वासच बसत नव्हता, अरे कसं करू शकतात. पण जेव्हा हे लोक ऑफिसला यायला लागले रीडिंगला वगैरे, तर माझं ते स्टोरी बोर्डचं काम चालू होतं. मग यांना हळूहळू विश्वास बसायला लागला, अरे यार स्टोरी बोर्ड होते कधी मराठी सिनेमामध्ये जास्त दिसत नाही आहे, अरे त्याचं मॉडेल बनतं आहे, इकडे 3Dचं काहीतरी चालू आहे. हळूहळू त्यांना विश्वास बसायला लागला. पहिलं शेड्यूल संपलं, त्यानंतर गावाचं काही सेट उभा करायचा होता सगळा. मग गाव उभं झाल्यानंतर त्यांना जास्तच विश्वास बसायला लागला. तोपर्यंत लिटरली यांना विश्वास बसत नव्हता. नाही बसणार, कारण मराठीमध्ये असे उद्योगच कोणी केले नाही. सो डिफिकल्टीज म्हणाल ना तुम्ही, सरांनी तर सांगितलं की लॉकडाऊन आलं होतं मध्ये 2 वर्ष. आमचं VFXचं काम केलेलं अक्षरशः ते डब्यात गेलं, म्हणजे अर्धं झालं होतं. ती माणसं सगळी बाहेरची माणसं सगळी होती, नोएडा कुठलं सगळं वाया गेलं. आणि मग पुन्हा नव्यानं ती सुरुवात करणं हे खूप डिफिकल्ट होतं. सेटचं म्हणाल ना तुम्ही, माझा एक हट्ट होता की हा सिनेमा पावसातच शूट करायचा. कठीण असतं पावसात शूट करणं. आणि आम्ही मेच्या एंडला म्हणजे जूनमध्ये आम्ही सेटला बांधायला सुरुवात केली. प्रॉपर सेट उभा राहत होता, शूटची तारीख जवळ येतो, आम्ही तारखा देतो यांना, आणि पाऊस इतका जोरात पडायचा, वारा वगैरे. आता तुम्हाला ते दिसतीलच आता पुढच्या मेकिंग बिकीचे व्हिडिओ आम्ही टाकू. कोलॅप्स व्हायचा सगळा सेट. आणि पुन्हा तो आर्ट डायरेक्टर म्हणजे 7-7 वेळा ते पेंट केलेलं आहे. एका शाळेचे पत्र तर असे उडाले होते ना, तिथे पडले, बरं तिथे कोणी नव्हतं. आणि शूटिंग थांबत होतं, यांच्या तारखा मिळतात. एकतर अश्विनी सिरियल करत होती, तिच्या तारखेलाच मिळतच नव्हत्या. मग आमचे म्हात्रे सर मला म्हणाले, हे तुम्ही थांबू नका, जितकं निघेल तेवढं काढा तुम्ही, शूट लावा तुम्ही. आम्ही शूट लावायची हिंमत कर. रोजचा खर्च किती तो, आज 150-200 लोकांचा क्रू हॉटेलला राहत होता. ज्युनियर आर्टिस्ट 150-200 आम्ही आणायचो. एवढी 500 लोक सांभाळणं आणि शूटच नाही झालं तर काय फायदा. तरी त्यांना थांबा म्हणत होतो, पण त्यांनी तो इतका धीर दिला आम्हाला. मग तो धीर आला आम्हाला, आणि यार चालू करूयात. मग आम्ही काय केलं, सगळ्या कलाकारांना हॉटेलच ठेवलं, कुठेच जायचं नाही, तुमच्या तारखा बुक डायरेक्ट इकडे. मग आम्ही कधीही कोणाला बोलवायचो. आमची कॉस्ट्युमवाली ते रेडीच असायची, बाबा एक कधी पण सीन सांगतील. तिने अजून 3 मुली बोलवल्या होत्या. बरोबर. तर त्याच्यानंतर ही सगळे टेक्निशियन आहेत ना, ते म्हणाले ना गमबूट फाटायचे वगैरे, पाय सडले होते अक्षरशः, पूर्ण पाय सडले. आम्ही डॉक्टर बोलले होते त्याच्या इंजेक्शन द्यायला, त्यांना रोज मलमपट्टी करायला. पण मला ना कुतूहल वाटतं की कोणी एकही तक्रार केली नाही, कोणीच नाही. आता ही अश्विनी चिखलात नाचली नाही, पण थोडी नाचली होती. तिच्या पायाला पण लागलं होतं, प्रशांतच्या पायालाही लागलं होतं. हो. हां, सेट जी माणसं होती ना, त्यांनी सेट जेव्हा उभा केला आणि सगळं शूटिंग संपलं ना, काका वगैरे ते गवंडी फर्निचर वगैरे सगळे असतात ना, ते खतरनाक लोक, जी पोरं पण होती, नितेश नांदकर यांची टीम, मी सगळ्यांच्या शेवटी पाया पडलो आहे. कारण ते जे उभं केलं त्यांनी, कमाल. म्हणजे 1 का 1.5 इंचाचा का त्या शाळेच्या मेजरमेंट फरक आला होता फक्त, 1 ते 1.5 इंचाचा. एवढ्या शाळेच्या त्या दगडं त्याचं मेजरमेंट घेऊन त्यांनी दगडं तयार केली होती सगळी. म्हणजे हॅट्स ऑफ या लोकांनी, यांच्याशिवाय सिनेमा घडलाच नसता. हे सगळे निर्माते यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि एक जिद्द होती. रोज पाऊस पडायचा, शूटिंग लागत नव्हती, आईला बोलायचं की आई पाऊस पडतोय का बाहेर, आई म्हणजे पडतोय. इतका तो त्रास व्हायचा, अरे यार होतं की नव्हतं. म्हणजे एक वेळ आली की यार सिनेमा आता बंदच होणार आहे, हे नाही होणार आहे. पण निर्मात्यांनी जेव्हा हौसला दिला ना आम्हाला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. अशी जाता प्रेक्षकांना काय आव्हान करशील? आत्ता आपण मागच्याच आठवड्यात पाहिलं आहे की 2 दिवस जो काही पावसाने कहर केला, त्याच्यामुळे जे काही चित्र बदलून गेलं, अगदी जिथे दुष्काळाच्या गोष्टी चालल्या होत्या तिथे आता ओला दुष्काळ म्हणावं तशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांना एवढंच सांगेन की निसर्ग आपल्याला कायमच काही ना काहीतरी सांगत आलेला आहे. आपण आपल्या परीने त्याला त्याचं ऐकण्याचा आणि काहीतरी आपल्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. हा एक साधा पण कळायला कठीण आणि आचरणात आणायला कठीण एवढाच संदेश घेऊन आमची ही टीम येते आहे. आमच्या चित्रपटाचं नाव आहे एक होतं माळीण. चित्रपट प्रदर्शित होतो आहे 24 जुलै 2026ला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये. ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातल्या एका गावाची नाही आहे, ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी घडती आहे. आपण आत्तासुद्धा बातम्यांमध्ये बघतो आहे की गावच्या गावं मातीच्या ढिगाखाली गाडली जात आहेत आणि ही घटना
आम्ही पडद्यावर दाखवण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला आहे. त्यामुळे या गोष्टीला आणि त्याच्यात ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांच्या या जगण्याला न्याय म्हणून तुम्ही हा आमचा चित्रपट बघावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. कृपया चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. हे आमच्या निर्मात्यांकडनं तुम्हा सगळ्यांसाठी ही विनंती पण आहे आणि सूचना पण आहे, कारण या चित्रपटाचा थरार मोठ्या पडद्यावरच अनुभवावा असा आहे. आम्ही कलाकार स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला या टीमचा भाग होता आलं, या चित्रपटाचा भाग होता आलं. पण आमच्या दिग्दर्शकांनी आणि आमच्या टीमने, आमच्या कलाकारांनी अतिशय मनापासून काहीतरी तुमच्यासाठी बनवलं आहे. ते जरूर बघा. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, तारीख 24 जुलै 2026. चित्रपटाचं नाव एक होतं माळीण. धन्यवाद.